निवडणुकांचा पडगम वाजलेला आहे। जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती आणि महापालिका आणि त्याप्रमाणे बैठकाही सुरू झालेल्या आहेत। लोकसभा वाईज मुंबईतल्या देखील बैठका सुरू झाल्या, परंतु आज खास करून शाखा प्रमुखांना मी बैठकीसाठी बोलावलं होतं। शाखा प्रमुख हा त्या शाखेच्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाशी डे टू डे टच असतो। त्या नागरिकांच्या असलेल्या अडचणी, त्यांचे असलेले छोटे मोठे प्रश्न, अगदी जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तो त्यांच्याशी निगडीत असतो आणि तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि म्हणून तो महत्त्वाचा एक घटक शिवसेनेमध्ये आहे। आणि म्हणून शाखा प्रमुखांनी निवडणुकीमध्ये काय काम करायचं हे त्यांना सांगणं काही नवीन नाही आहे किंवा त्यांना निवडणुका नवीन नाही आहेत, परंतु शाखा प्रमुख हा त्या शाखेमध्ये दररोजच्या लोकांना, अडचणींना न्याय देण्याचं काम करत असतो। आणि म्हणून आज त्यांची बैठक मी घेतली आणि सगळे शाखा प्रमुख एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आता ते निवडणुकांची वाट पाहू लागलेले आहेत। कधी निवडणुका होऊ द्या मुंबई महापालिकेच्या, त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळे आज त्यांच्याबरोबर संवाद मी साधलेला आहे। मार्गदर्शनपेक्षा संवाद साधलेला आहे आणि म्हणून तुम्ही देखील भाषण ऐकलं असेल आणि म्हणून हे भाषण नव्हतं, एक संवाद होता आणि तो संवाद मी त्यांच्याशी साधलेला आहे। कारण शेवटी कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो। निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच उमेदवाराला जिंकून देत असतो। मग ती निवडणूक लोकसभेची असू द्या, ती निवडणूक विधानसभेची असू द्या किंवा ती निवडणूक महापालिकेची असू द्या, हा कार्यकर्ता सगळ्यात महत्त्वाचा असतो। आणि म्हणून आज या अगदी शाखा लेवलच्या शाखा प्रमुखांच्या बरोबर माझा संवाद होता। संवाद शाखा प्रमुखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना। महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार। त्या बिलकुल बैठक होणार, बैठक होईल। आमच्या त्यामध्ये महायुतीचे समन्वयक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बैठका होतील आणि त्यावरही मी बोललो की जी जागा आपण जिंकू शकतो, जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे, त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला, नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही आणि याच्यामध्ये जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव्ह मेरिट हे पाहिलं पाहिजे। बिलकुल योग्य तो मान सन्मान राखला जाईल महायुतीमध्ये, कारण आपण लोकसभेत देखील पाहिलं आणि विधानसभेत देखील पाहिलं, महायुतीत देखील, महापालिकेत देखील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहाल। 2017 मध्ये मुंबईत मोठा पक्ष हा शिवसेना दिसून आला होता। विधानसभेमध्ये मात्र जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्या, त्यामुळे महायुतीला नागपूरवर राहावं लागलं। महापालिकेमध्ये आता सर्वाधिक जागा शिवसेना घेणार आहे का? आता जागा किती घेणार, काय घेणार यापेक्षा मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं हे आमचं ध्येय आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये
जे आम्ही गेल्या 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना जे केलेलं काम, जे राबवलेले विकास प्रकल्प आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे काम सुरू आहे याचा परिपाक जो आहे, याची कामाची पोचपावती जी आहे, जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांनी दिली तशीच पोचपावती या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल. तीच कामं जी महायुती सरकारने झाली, मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक मुंबईसाठी विकास कामं झाली, ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही रणनीती ठरवणार आहे का, काही कार्यक्रम राबवणार आहे? मी मगाशी तेच सांगितलं की जी कामं आपण केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवली. लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात आणि त्यामुळे त्या कामांच्या जोरावरच काम करणाऱ्या लोकांना मुंबईकरांनी नेहमी पसंती दिलेली आहे. मग कॉन्क्रीटचे रस्ते असू द्या, STP असू द्या, मेट्रो असू द्या, कारशेड असू द्या, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असू द्या, सगळ्या योजना ज्या आहेत या सर्व योजना आपण राबवल्यात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. लोक काम करणाऱ्यांच्या बरोबर राहतात. मुंबईकर शून्य आहे, काम करणाऱ्याच्याच पाठीशी मुंबईकर उभा राहील. इन्कमिंग आपल्याकडे जोरदार सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये इन्कमिंग वाढेल का सर? ते तुम्हाला बोलवतच असतो ना मी नेहमी. निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा विरोधक प्रश्नाची चौकशी करतायत. त्याबाबत काही मार्गदर्शन तुम्ही कार्यकर्त्यांना केलं आहे का? हां, निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा विरोधक प्रश्नाची चौकशी विरोधक तर दार वाढले. जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगावर, EVM मशीनवर, अगदी न्यायालयावर देखील आक्षेप घेतात. आता ते कुठे कधी आक्षेप घेतील हाच काही त्यांचा हा विषय त्यांचा आहे. शरद पवारांनी आता थोड्यावेळापूर्वी एक ट्विट केलं आहे. 5 मुद्दे सुचवलेले आहेत सरकारला मराठवाड्याच्या पुरावरती की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती भरपाई तर तुम्ही द्यालच, मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उभं करायचं आहे, शाळा उभा करायच्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गट मात्र सातत्याने महायुतीवरती आरोप करतोय. आजही त्यांनी अक्षरशः संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा द्यावा, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशा टीका केल्या. दोन्ही विरोधी पक्ष भूमिका मांडतात, कशा प्रकारे पाहतात? खरं म्हणजे हे राजकारण करण्याचा वेळ नाही आहे. आता शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याची वेळ आहे आणि मुख्यमंत्र्यांसकट आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. शेतकऱ्यांच्या घरांमधली परिस्थिती पाहिली, पिकाची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणची त्यांच्या पशुधनाची परिस्थिती पाहिली आणि या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट मोठं आहे, हे आसमानी संकट आहे आणि अशा संकटामध्ये पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहणार, बिलकुल मागे उभं राहणार. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते पुसण्याचं काम, ते पुसण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सोडलं नाही आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही. सर, एकीकडे पॉझिटिव्ह सरकार काम करते, दुसरीकडे विरोधकांची जीभ घसरते, वेगळे शब्द वापरतात. विरोधक जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून अशा प्रकारची भाषा वापरत आले. सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार असं दररोज म्हणायचे, पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही. माझे 2.5 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा सरकार आलं तरीसुद्धा त्या याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत. त्यांना अजून कळतच नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे, सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे. त्यामुळे त्यांच्या भ्रमामध्ये त्यांना राहू द्या. आम्ही आमचं काम करत राहू, आम्ही आमचं पुढे जात राहू, या महाराष्ट्राचा विकास करू. आणि मगाशी आपण म्हणाला जागा, तर जागा आम्हाला महत्त्वाच्या नाही, भगवा आम्हाला महत्त्वाचं आहे. भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचं फडकवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.